बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस यांचे फोटो एकाच बॅनरवर. देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का बॅनरवर उल्लेख. फडणवीसांना न कळवता सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्या. हे मंत्री भाजपचे नसून मित्रपक्षाचे असल्याची माहिती. रोहित पवारांचा दावा. संघाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरती 40 ते 50 कोटींचा खर्च. प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरात दिली. संजय राऊतांची टीका. संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली. त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. भाजपच्या नवनाथ बने यांचा हल्लाबोल. मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख असलेले बॅनर. मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन, तर आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, विकास महत्वाचा. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जी-आर ओबीसींवर घाला घालणारा सरकारची भूमिका. ओबीसी विरोधी. हक्काचं रक्षण करावं लागणार. वडेट्टीवारांचा आरोप. तर वडेट्टीवारांकडून 8 सप्टेंबरच्या बैठकीला येण्याचं ओबीसी नेत्यांना आवाहन. पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं. कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरवू द्या. जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका. कोर्टात जाण्याचा सगळ्यांना अधिकार. न्यायालयीन लढाई झाल्यास शासन योग्य बाजू मांडेल. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. मनोज जरांगे स्वतःचं मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. मराठा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांची टीका. जरांगे मराठा समाजाचं नुकसान करत आहेत. जरांगेंची मागणी आरक्षणाची नाही तर राजकीय. लाखे पाटलांची प्रतिक्रिया.